एकूण 12-2-24 एकादशी सांगितलेत आणि इतर 5 व्रत सांगितलेत वैष्णवांनी वारकऱ्यांनी करावे. त्याच्यामध्ये जन्माष्टमी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती आदी करून महाशिवरात्री आणि महाशिवरात्री अशी 5, 24 आणि 5 29 व्रत सांगितलेले उपवास. तर अशा अनेक उपवास आहेत, अनेक व्रत आहेत, अनेक तीर्थ आहेत. काशी असेल, रामेश्वर असेल, केदारनाथ, बद्रीनाथ, चारोधाम असतील, अनेक तीर्थ आहेत, अनेक व्रत आहेत. पण हे सगळं जरी करत असाल आणि त्याच्यामध्ये तुमचा भाव नसेल, त्याच्यामध्ये तुमचं नाम जर नसेल तर ते वाया. महाराज म्हणतात एकादशी केली पण कीर्तनाला गेला नाही, असं करू नका. एकादशी केली पण नामस्मरणच केलं नाही, जन्माष्टमी केली पण नामस्मरणच केलं नाही, असं नाही. उद्या तर जास्त नामस्मरण करावं, कारण देवाचा उद्या जन्मदिन आहे बरं का. म्हणजे वाढदिवस आपण म्हणतो तसं भगवंताचा खरा जन्मदिन आहे. आणि ह्या वर्षीचा योग मोठा आहे. ह्या वर्षी म्हणजे देवांचा जो जन्मदिन आहे तोच माऊलींचा देखील आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि ह्या वर्षी योग मोठा म्हणजे माऊलींना जन्माला येऊन 750 वर्ष होत आहेत बघा. 750 वर्ष झाली तरी 16 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिलेली, 21व्या वर्षी समाधी घेतलेल्यांचं नाव अजून राहते. आपलं किती दिवस राहील माझं? 12 दिवस, 10 दिवस, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जायचंय. पोरं चांगली असली तर 3 वर्ष, तिसरं झालं की झालं, गेलं, विसरते. पुढची पिढी तर पूर्णच विसरते. मग काय नाही मंडळी, संत गेले जया ठाया देवराया पाहवी. संत ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी जर जायचं असेल तर नाम हे महत्वाचं आहे. म्हणून सांगतात तीर्थव्रत नेम बंद करा की भावे बिन सिद्धी वायाची उपाधी करसी जना. ही उपाधी आहे. मी तीर्थ केली, मी व्रत करतो, ही उपाधी आहे. नाम पाहिजे आणि शुद्ध भाव पाहिजे. हे असेल तरच देव मिळतो. भाव बळे आकडे भाव शुद्ध असला तरच तो देव आकळला जातोय, नाहीतर आकळला जात नाही. तुम्ही किती ज्ञान घ्या, किती कर्म करा, किती तीर्थयात्रा करा. एक म्हणतो अहो मी 5 वेळा काशी केली, 10 वेळा 100 वेळा कर, काय उपयोग? रेल्वे रोज जाते काशीला. आम्ही काय नाही 15 दिवसाला पंढरपूरची वारी करतोय. वारी करून काय करायचं? इष्टी रोज जाते, कंडक्टर ड्रायव्हर रोज जाते. त्याच्यात भाव आहे का तुमचा? तो भाव महत्वाचा आहे. नुसतं जाऊन येण्याला महत्व नाही. नाही नुसतं भज्याला शिवल्याकडे आपलं जायचं आणि आधीच बघा माग, असं नाही. शुद्ध भाव पाहिजे, त्या भावनेत जायचं. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे गाऊ विठ्ठल 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 गात. हे शुद्ध भावनेने गेलं तरच तो मिळतो, नाहीतर मिळत नाही. म्हणून म्हणतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती. माझ्या श्रीगुरूंनी कृपा केली माऊली म्हणतात, आणि मला एवढं मोठं दान दिलं नामाचं, आणि ते दान घेऊन मी आज चाललेलो आहे. तर असं असणारं दान हे नामाचं दान आहे, आणि ते आपण सगळ्यांनी आनंदानं घेऊया. मला